व्हिडिओ नाही बनवतो मी, छोटे छोटेच असतं माझे शॉर्ट व्हिडिओ. पण आज पाऊस असल्यामुळे मी थोडंसं मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. पाऊस खूप पडतो आज, कालपासून पाऊस पडतो. आज वड्यांना पण पाणी भरपूर पाऊस आहे. वड्यांना पण खूप पाणी. रात्रभर पाऊस पडत असल्यामुळे भीमाशंकर पट्ट्यामध्ये पाऊस पडतो. नदीला पण भरपूर पाणी आल्यामुळे पाणी पण सोडून गेलं. पावसाळ्यामध्ये जर फिरायचं याचं प्लॅनिंग करत असाल तर वाडामार्गे भीमाशंकरला जायला, खेडमधून वाडा आणि भीमाशंकर हे निसर्गरम्य वातावरण आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप पाहायला मिळेल आणि वेगवेगळे पॉईंट आहेत पाहण्यासाठी. पावसाचा खूप आनंद घेता येईल तुम्हाला. पाण्याचं प्रमाण, पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. आता दिसत नाही पुढं काय. पूर्ण रस्त्याला फुलं आहे. दोन्ही बाजूला फुलं आहे. फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान व्ह्यू आहे. तर नक्की या रोडने. आता पाऊस आहे तर भरपूर भारी क्लायमेट आहे. पाणी आहे ना भरपूर रस्त्याला. घेतले असताना मग पाण्यात उकळाला असतं, पण मोबाईल बाहेर काढला लागला असता. मग पावसाने भिजला असतं मोबाईल, त्याच्यामुळे बाहेर नाही काढला मोबाईल. या साईडला नदी. इथं एक सेल्फी पॉईंट आहे, खूप छान वाटते इथं फोटो वगैरे काढण्यासाठी. बघा फुलं वगैरे भरपूर फुलं आलेली आहे आणि सुरुवात पण आहे भरपूर यांची. हा एक सेल्फी पॉईंट आहे. जसं तुम्हाला बोललो होतो मी, आता सेल्फी पॉईंट आहे. तर इथं गाडी वगैरे लावून आपण पार्क करून व्यवस्थित फोटो काढू शकतो. त्याचनुसार पावसाळ्यामध्ये चांगली छान फुलं आलेली आहेत. परिसर हा या फुलांनीच भरलेला आहे. अजून पण तुम्हाला मी पुढे दाखवली व्हिडिओमध्ये. पाहू शकता तुम्ही वेगवेगळे झाडं आहेत. तुम्हाला जसं मी मागाशी बोललो होतो की रस्त्याला खूप झाडं आहेत फुलांची. ते मंदिर दिसतंय का? शंकराचं मंदिर आहे. जसं शंकराचं मंदिर पाहिलं त्यानुसार तुम्हाला एक कळमजाई म्हणून मंदिर आहे, ते पण डोंगरावरती आहे. आपण पाहू शकतो, पण लांब आहे ते, त्याच्यामुळे जास्त दिसून येत नाहीये. गाडी थोडी हळू करतो. तिथे पण पाण्यासारखे खूप आहे. छोटा मोठा तलाव पण आहेत वरती. तुम्हाला रस्त्यावर तलाव दाखवू का? हे बा, थोडे आहे खड्डे पाऊसामुळे, कारण की भरपूर पाऊस चालू आहे ना 2 दिवस झालं. श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. आम्ही शाळेत होतो ना त्यावेळेस या मंदिरात खेळायला यायचं सुट्टी झाल्याच्या नंतर. तुम्हाला एक नवीन देवस्थान आहे
डोंगरामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ चालू ठेवा, व्हिडिओ चालूच राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथे वॉटरफॉल वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहे. जरा डोंगरात असल्यामुळे थोडंसं वातावरण पण खूप छान आहे. आमचं गाव आहे वाडा म्हणून गाव आहे, भरपूर पाणी आहे. वॉटरफॉल खूप मोठा असणार आहे. इथे एक शंकराचं मंदिर आहे. ह्या वाडा गावामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जर खाण्यापिण्यासाठी जर काही घ्यायचं झालं तर आपण घेऊ शकतो. वडापाव, मिसळ खूप फेमस आहे वाड्याची, भेळ वगैरे. ही बाजारपेठ आहे मुख्य, शनिवारचा बाजार असतो इथला. इथं आल्याच्या नंतर आपल्याला जर काय आवडीचं खाण्यापिण्या घ्यायचं असेल तर घेऊ शकतो. इथं मच्छी मार्केट असतं. आल्याच्या नंतर एक गरुदुबाई म्हणून टेम्पल आहे, तिथून आतमध्ये जायचं राईटला डोंगरामध्ये. तुम्हाला रस्ता पण सांगतो. आणि आल्याच्या नंतर तुम्हाला पाहण्यासाठी मार्गदर्शन म्हणून धर्मराज मंदिर आहे, वाड्याचं देवस्थान. जुना वाडा म्हणून गाव होतं, खूप भारी मंदिर आहे. आल्याच्या नंतर देवदर्शन करू शकता. धर्मराजची यात्रा पण असते इथे, काहीतरी समथिंग फेब्रुवारीमध्ये बैलगाडी वगैरे असतात. खूप मोठी यात्रा असते ह्या एरियामधली सगळ्यात मोठी यात्रा. इथे पाळणे वगैरे असतात. पण आता कसं आहे, पावसाळा आहे त्याच्यामुळं शेतीचं गवत वगैरे साचलेलं आहे. हा पहिला इथं जुना घाट होता, पण तो आता बंद केला, आता दुसऱ्या ठिकाणी येतो. आल्याच्या नंतर एक कदमवाडी म्हणून छोटंसं गाव आहे. पर्यटन स्थळ असल्यामुळे लोक जाऊन येतात ते. वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. हे छोटे मोठेच आहे पण छान आहे. भुईमुग, शेंगा. तिथं पहिल्यांदा पूल नव्हता शेत लोकांना जाण्यासाठी. पुलाचं काम केलं त्याच्यामुळं सगळं सोपं झालं. किंवा या गावाला जायचं म्हणलं का खूप लांबून फिरून जायला लागायचं. नमस्कार मित्रांनो, प्रणील पवार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ खूप छान झालेला आहे, शेवटपर्यंत पहा. आणि आवडल्याच्या नंतर नक्की एक लाईक करा. आणि चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला येणारे नवीन निसर्गाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ शोधावे नाही लागणार. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही पाठीमागचं माझ्या वॉटरफॉल वगैरे दिसतंय तुम्हाला छोटे मोठे.
तर तुम्हाला एक असंच डोंगरामध्ये असणारं एक मंदिर आहे गर्दुबाई म्हणून, तर तिथे घेऊन जाणार आहे. आज व्हिडिओ आपण खूप मोठा केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्याच्या नंतर नक्की लाईक करा. वॉटरफॉल, भाताची शेती आहे पूर्ण, छोटे मोठे बांधावरून येणार पाणी आहे. इंद्रायणी तांदूळ होता तिकडे. हा डोंगर आहे आपल्याला त्या मंदिर पाहायला जायचं. खूप उंच डोंगर आहे, पण काय झालं आहे धुकं पडल्यामुळं ते डोंगर पूर्ण झाकून गेलेलं आहे. कसं वाटतंय वातावरण? तर चला वेळ न घालवता आपण पुढली सुरुवात करूया. त्या प्रमाणात धुकं आहे वरती, दिसत नाहीये काय डोंगर, तरी पण अर्धा दिसून येत नाही. भारी वाटते, खूप थंडी. मंदिराची कमान तर आल्याच्या नंतर आपल्याला पाहू शकतो, गाडी लावायला व्यवस्थित जागा आहे. आज गर्दी आहे भरपूर, खूप फोटो काढतात ते लोक. वॉटर फ्लो चालू आहे ना, तर चला आपली लक्ष्मी आपण घेऊन जाऊया, कुठेतरी पार्क करूया व्यवस्थित. गाड्या लावायला जागा आहे, पण आडव्या गाड्या लावायच्या. आज मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे गर्दुबाईला खूप लोक आलेले आहेत. श्री क्षेत्र गर्दुबाई देवस्थान ट्रस्ट वाडा. तर चला आपण आता दर्शन वगैरे करून घेऊया, त्यानुसार मग तुम्हाला बाजूचा नजारा पण दाखवून देईन मी. तर आल्याच्या नंतर आम्ही खूप वर्षापूर्वी आलो होतो, आमची शाळेची सहल वगैरे यायची इथं. थंड आहे, खूप थंड आहे गाडी. तिथे पहिल्यांदा एक अशी गुहा होती, पूर्ण आतमध्ये होता. त्याला दर्शन वगैरे करून घेऊया आलो इथं आपण. छोटंच मंदिर आहे, वाचून जावं लागतं खाली. दिसून नाही ते काय आतमध्ये, अंधार आहे पूर्ण. आतमध्ये अंधार असल्यामुळे आपण काही आतमध्ये व्हिडिओ चालू ठेवलेला नाही. आता पाहूया, तुम्हाला वॉटरफॉल वगैरे पण दाखवून देणार खूप मोठा प्रमाणामध्ये. दिसत नाही कसं वाटतं वॉटरफॉल वरून पाहू शकता आपण, पण मी तुम्हाला खालच्या बाजूने पण दाखवणार. खूप मोठा असा व्हिडिओ वगैरे बनवतात नाही का. लहान मुलगा कसं करते बा. लोक खूप व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढत होते. असं वाटते लहान पोरांना घेऊन व्हिडिओ वगैरे काढणार. पाणी भरपूर आहे. पाणी आज कमी झाले, सकाळी खूप पाणी होतं. खाली पाहू शकतो. पूर्ण दिसतं पण धुक्यामुळे दिसत नाही. मगचं गाव आपल्याला दिसतं. आम्ही तिकडून चालू ना आता, पण धुकं वाढलेलं आहे भरपूर. आमची लाडकी भाची आहे, तिला घेऊन आलो सोबत. लहान पोरांसाठी खेळते वगैरे.
आहे मग अशी दिसत नव्हतं, आता दिसायला लागलंय. धुकं गेले बऱ्यापैकी इथून. हे गाव पण दिसतंय आता. वॉटरफॉल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि असेच अजून येणारे व्हिडिओ तुम्हाला खूप खूप छान छान पाहायला मिळतील. तर मित्रांनो, थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की लवकरात लवकर मोठा व्हिडिओ भेटेल तुम्हाला पाहायला. तर आता आपण परत रिटर्न निघालेलो आहे मंदिराचं दर्शन वगैरे करून. धोका काय कमी व्हायला मागत नाहीये. ह्या बाजूला जर गेलो आपण तर घोडेगाव रोड जाऊ शकतो, घोडेगावला जुन्नर वगैरे.